सांगायचा उद्देश इतकाच की मी ग्रॅज्युएशनच्या थर्ड इयरपासून प्रिपरेशन थोडंसं NCERT वगैरे वाचायला चालू केलं UPSCच्या पोरांच्यासाठी. सुरुवातीला माझं इंग्लिश एवढं चांगलं नव्हतं. सो इंग्लिशमधले जे NCERT वाचायला गेले ते इंग्लिशमधल्या अवघड शब्दांचे अर्थ मराठीमध्ये त्या पुस्तकावर लिहून घ्यायला चालू केले. असं पुस्तकांची एक फेरी वाचून झाली. पण त्यानंतर माझ्या मित्रांनी सांगायला चालू केले की तू एक्झाम इंग्लिशमधून देणार आहेस आणि तू मराठीमधून अर्थ लिहून घ्यायला लागलास तर तुला कसं उपयोगाला पडणार. मग मी मेरियम वेबस्टरची डिक्शनरी डाउनलोड केली. तीच पुस्तकं जी मी आधी वाचली होती ती सुद्धा परत वाचायला चालू केली. त्या इंग्लिशमधल्या अवघड शब्दांचे अर्थ इंग्लिशमध्ये लिहून घ्यायला चालू केले. सो ते एक थोडं फॅमिलियर होत गेलं इंग्लिशच्या लँग्वेजसोबत. ती जी भीती होती इंग्लिशची, रोज न्यूजपेपर इंग्लिश वाचायला चालू केलो. ती इंग्लिशची भीती कमी कमी होत गेली. नंतर अशी सिच्युएशन झाली की इंग्लिशमध्ये माझे विचार मांडणं सोपं होऊ लागलं आणि मराठीचा पेपर आम्हाला UPSCला असतो तो देणं म्हणजे लय अवघड वाटायला लागलं. सो त्यावेळी शब्द मी मराठीतले जे माझे BAचे वगैरे जे मित्र असते त्या पोरांना फोन करून विचारू लागलो, त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटला मराठीत काय म्हणतात. मग ते शाश्वत विकास, क्लायमेट चेंजला काय म्हणतात, मग वातावरणीय बदल वगैरे असले शब्द त्यांच्याकडे विचारून घेऊ लागलो. कारण तिथं पण आम्हाला ते पास केल्याशिवाय ते बाकीच्या पेपरमध्ये किती टॉप केलं असलं तर ते मिनिमम मार्क तुम्हाला मराठीमध्ये पडायलाच पाहिजेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या पोरांसाठी, कर्नाटकातल्या पोरांसाठी कन्नड असेल किंवा बाकीच्या जे राज्याची भाषा असेल त्यांना जे पाहिजे असेल ते. सो सगळं ते इंग्लिशची भीती निघून गेली. मग सुरुवातीला NCERT वाचल्या आणि काय ना UPSCला लागणारी एक ठराविक पुस्तकं आहेत. सगळी पोरं तीच पुस्तकं वाचतात. मी काय वेगळी पुस्तकं वाचायला नाहीत. माझी काय वेगळी काय अशी काय बुकलिस्ट नाही आहे. सगळी जी पोरं सांगायला लागेल की नाही साहेब तुमची बुकलिस्ट एवढी द्या. माझ्याकडे अशी काही जादूची छडी नाही आहे की जी पट्टणकोडीत मी द्यावी आणि बाबा पट्टणकोडीतले एक 25-30 पोरं सिलेक्ट व्हावीत. पण 100% सिलेक्ट कधी होणार, त्यांच्या प्रामाणिक कष्टातनं मात्र 100% सिलेक्ट होणार. हे मात्र 100% खरं आहे. सो बुकलिस्ट कोणत्याही एका UPSCमध्ये टॉप 10मध्ये आलेल्या पोराचा बुकलिस्टचा व्हिडिओ तुम्ही बघा. तीच बुकलिस्ट आहे काय, फक्त 19 पीस इकडचं तिकडचं जरासं. सो ते तुम्ही रीड करा. आणि UPSCमध्ये फंडा एवढाच आहे की जे तुमचे UPSCचे PYQ असतील, प्रिलिमचे असतील किंवा मेन्सचे असतील तेच तुमचं भगवद्गीता किंवा तेच तुमचं बायबल आहे. ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे की बाबा त्यामध्ये काय विचारलं आहे, काय विचारणार आहेत, काय विचारायचं नाही. 10 वर्ष झाला एक प्रश्न विचारायला नसेल आणि त्याच प्रश्नाबद्दल तुम्ही अभ्यास करत असाल तर काय उपयोग नाही. गाढवासारखं राबण्यात काय पॉईंट नाही आहे. स्मार्ट म्हणजे हेच की काय PYQचं ॲनालिसिस करणं किंवा आधी काय प्रश्न विचारत नाही प्रश्न विचारत त्याबद्दल थोडंसं हे करणं.